बातमीपत्राला सुरुवात करूयात। पुणे अपघातासंदर्भात मोठी बातमी समोर येते आहे। कल्याणी नगर अपघात प्रकरणातल्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलणाऱ्या ससून रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे। ब्लड सॅम्पल बदलल्याचा त्यांच्यावर ठपका आहे। डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ असं त्यांचं नाव आहे। तर अपघातानंतर मेडिकल टेस्टसाठी त्या अल्पवयीन मुलाला आणलं असता सॅम्पल बदलण्यात आलं। पुणे पोलिसांनी इतर लॅबमध्ये या मुलाचं डीएनए टेस्टिंग केल्यावर बिंग फुटलं। एवढंच नाही तर अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने कचऱ्याच्या डब्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। नमुने बदलल्यानं रिपोर्टमध्ये अल्कोहोल नसल्याचंही पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे। डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांनी देखील हे ब्लड रिपोर्ट बदलले। डॉक्टर अजय तावरे यांच्या सांगण्यावरून डॉक्टर श्रीहरी यांनी हे ब्लड रिपोर्ट बदलले आणि ससून रुग्णालयात दुसऱ्या कुठल्या व्यक्तीचे सॅम्पल घेतले आहेत याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे। ससून हॉस्पिटलचे सगळे सीसीटीव्ही पोलीस तपासणार आहेत। 19 तारीखला 11 वाजताचे सुमारास जे ब्लड सॅम्पल जुवेनाइल अक्यूज्ड ची ससून हॉस्पिटलला कलेक्ट करण्यात आली होती ती चुकीने दुसऱ्या ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसीचे अंतर्गत एक दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल रिप्लेस करून त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली होती। जे जुवेनाइल अक्यूज्ड होता, जे गाडी चालवत होता, त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली। एका दुसरा व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली, त्याचेवर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली। रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही, कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर अल्कोहोल येण्याची काही प्रश्न नाही आणि इररिलेव्हंट फॅक्ट आहे। जुवेनाइल अक्यूज्डचे वडिलांचे डॉक्टर तावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे।